नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कला ही रूममध्ये आलेली असते आणि आरशात बघून तिचं आवरत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो की वाह, आलात, वाटते का थोडीशी लाज. कला म्हणते की लाज आणि कसली. अद्वैत म्हणतो की कसली लाज हे विचारताना सुद्धा तुला लाज वाटत नाही, याला म्हणतात खरा कॉन्फिडन्स. काय ग, त्या दिवशी तू माझ्या ब्रेकफास्टमध्ये तिखट टाकलंस आणि आता मला घास भरवायचा म्हणून तिखटाचा घास भरवलास आणि वरून आता तोंड वर करून मलाच विचारतेय पुन्हा. जाऊ दे, मी पण कोणाला विचारतोय. कला म्हणते की काय मला म्हटलं की तुला काही लाज वाटली नाही का. नाही वाटली मला लाज. आणि तुला लाज वाटली का मला खारट घास भरवताना. तुला जशी लाज नाही वाटली तशी मलाही नाही वाटली तुला मिरचीचा घास भरवताना. आणि काय आहे चांदेकर, मला लाज वाटली की नाही याची तू अपेक्षाच करू नको अरे. कारण तसंही अपेक्षा आपण आपल्या माणसांकडनं करत असतो आणि आपल्यात तसं काहीच नातं नाहीये. त्यामुळे कशाला उगाच आपल्यामध्ये हे अपेक्षा बिपेक्षा, सोडून दे सगळं. कला अद्वैतला इग्नोर करते आणि कपाटातून तिचं सामान काढते आणि खाली बसते. तेव्हा अद्वैत मनात विचार करतो की अच्छा, म्हणजे ही आता इथे बसलीये का, थांब बघतो हिच्याकडे. आणि मग अद्वैत उभा राहतो आणि कलाला म्हणतो की काय तू इथे का बसलीयस, मला इथे ये जा करायला लागते, उठ चल इथून. मग कला त्याला म्हणते की अरे अद्वैत, आजच्या दिवस जरा तिकडच्या बाजूने उठ. अद्वैत म्हणतो की असं कसं मी तिकडच्या बाजूने उतरणार, कारण ती तुझी हद्द आहे ना. कला म्हणते की चल, मी नाही उठणार, जोपर्यंत हे सगळं माझं व्यवस्थित ठेवून होत नाही तोपर्यंत मी उठणार नाही. तिथं बाजूला एक शोपीस ठेवलेलं असतं, तर अद्वैत आता कलाच्या डोक्यामध्ये ते शोपीस घालायला लागतो. तेवढ्यातच कला त्याच्याकडे डोळे वाटारून बघते, त्यामुळे अद्वैत आता गुपचूप तिथे उभा राहतो. तर इकडे रजनी ही डायनिंग टेबल जवळ आवरत असते. त्यावेळी तिथे काजल येते आणि म्हणते की बोला रजनी मॅडम, काय मदत करू तुमची. रजनी म्हणते की काही नाही, माझी काही मदत करू नका, तुम्ही हॉलमध्ये तिथे जाऊन बसा. सोहम तिथे येतो आणि म्हणतो की अगं आई, दे की तिला थोडंसं काम करायला, म्हणजे तिलाही थोडीशी सवय होईल. काजल म्हणते की मित्रा, आपण कॅफेमध्ये काम करतो त्यामुळे आपल्यासाठी हे रोजच आहे. उलट इतर कोणापेक्षा ना माझा स्पीड एकदम सुपर फास्ट आहे. रजनी हसते आणि म्हणते की बरं, हो का. रजनी मग तिथून निघून जाते. तेव्हा सोहम काजलला म्हणत असतो की ए बावळट, हे आपण काय लावलंय, मी म्हण ना. काजल म्हणते की हो 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 मी, सॉरी भावा. सोहम रागानेच काजलकडे बघतो आणि म्हणतो की मी मित्र आहे तुझा. काजल म्हणते की हो हो हो, मी आणि तू मित्र, हा राहील माझ्या लक्षात आता. मग काजल आता पुन्हा रजनीकडे जाते आणि म्हणते की तरी पण सांगा ना मी काय करू ते. रजनी म्हणते की बरं मला सांग तुला काय काय येतं. तेव्हा काजल म्हणते की तसं आपल्याला सगळं येतं. सोहम हा काजलकडे बघतो. मग काजल म्हणते की नाही, म्हणजे मला सगळं येतं, पण मला स्वयंपाक जमत नाही, पण आवराआवरी बाकीचे सगळी इकडची तिकडची कामं मला सगळी येतात करता. सोहम म्हणतो की मग एवढं तर तुला जमलंच पाहिजे. आई, तुला हिचं सिक्रेट माहितीये का काय आहे. अगं संगीता काकू हिच्यासाठी मुलं बघताय. अगं हिच्या घरी सॉलिड मुलं शोधाशोध मोहीम सुरू आहे. रजनी म्हणते की हो, तरीच माझं काल संगीता वहिनीचं आणि माझं बोलणं झालं यावर. सोहम म्हणतो की अगं आई, तुला सांगू, संगीता मावशी ना अतिशय साधे मुलं शोधताय, परंतु यांच्या डिमांड तर किती आहे, यांना डॉक्टर इंजिनियर हवाय. मग काजल आता रजनी समोरच सोहमला मारते आणि म्हणते की काय रे, मी कधी म्हटले मला डॉक्टर इंजिनियर हवाय म्हणून. रजनी म्हणते की अगं असं काय करतीयस, आणि तुला तुझा जोडीदार कसा हवा यावर तुझं मत आहे तर त्यात वाईट काय. मी तर सोहमला सुद्धा सांगून ठेवलंय की तुला कशी मुलगी हवी आहे ते मला आधीच सांग. काजल म्हणते की हो का, मग तर विचारायची काही गरजच नाहीये त्याला, कारण त्याला हवी तशी मुलगी त्याने ऑलरेडी शोधली आहे. म्हणजे अहो, तुम्हाला सून कशी हवी आहे ना हे सुद्धा विचारायची गरज नाहीये. रजनीला तर धक्काच बसतो, पण सोहम मात्र आता चांगलाच तोंडावर पडलेला असतो. काजलची टर उडवणं त्याला महागात पडलेलं असतं. आता रजनीला जाणून घ्यायचं असतं की सोहमच्या आयुष्यात नक्की कोण मुलगी आहे, आणि तिला असं वाटतं की काजलला तर 100% माहीत असणार. त्यामुळे रजनी आता काजलचा हात धरून काजलला घेऊन येते आणि म्हणते की काजल तू बस बरं, तू मला सांग कोण आहे ह्याच्या आयुष्यात मुलगी. सोहम म्हणतो की अगं आई प्लीज तू हिचं ऐकू नको. तेव्हा रजनी सोहमलाच गप्प करते. रजनी सोहमला म्हणते की बरं मला सांग, ती कुठे राहते, काय करते ती, मला तिच्याबद्दल सगळं ऐकायचंय. तेव्हा काजल म्हणते की मला नाव तर नाही माहिती तिचं, परंतु हा सोहम ना तिला शोना म्हणतो. रजनी म्हणते की काय. रजनी आता सोहमकडे बघू लागते. काजल म्हणते की एवढंच नाही काकू, हा मला सांगत होता, हा म्हणत होता की तो त्या मुलीशी लवकरच लग्न करणार आहे म्हणे. रजनी सोहमला म्हणते की सोहम तू. तेव्हा सोहम म्हणतो की अगं आई, ही काही पण बोलते, तुला माहितीये ना ही मस्ती करत असते. अगं मस्तीत बोलते हे सगळं.
काजल म्हणते की हो, मी काही पण सांगते, माझ्याबद्दल कसं सांगत होतास तू? आणि मग आता तुझ्या स्वतःवर वेळ आलीये तर कशाला खोटं बोलतोस? अरे सोहम, तेच मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतेय. अरे आई आहे तुझी, आईपासून कशाला बरं लपवायचं? आणि आईपासून काहीच लपवायचं नसतं. अरे सगळं आईला सांगायचं असतं. मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओच्या लाईकचं टार्गेट असणार आहे 1000 लाईक्स, कारण आज महा एपिसोड आहे आणि मला माहिती आहे की तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक कराल. धन्यवाद. आता काजल उगाच आगीत तेल ओतण्याचं काम करत असते. रजनी म्हणते की हो काजल, तू बोलतेस ना ते अगदी बरोबर आहे. अगं तुला माहितीये का, हा सारखा कोणाशी ना कोणाशी फोनवर बोलतच असतो. अगं कधी कधी तर हा एवढा चिडतो आणि कधी कधी याचा मूड खूपच चांगला असतो. मला ना याच्याबद्दल काही कळतच नाही. कधी कधी अगदी तंद्रीच लावून बसतो हा. तेव्हा काजल म्हणते की अहो, हे तर सर्व प्रेमात पडण्याची लक्षण आहे. म्हणजे अहो, हा प्रेमात पडलाय आणि सध्या तुम्ही काही काळजीच करू नका. मला त्या मुलीबद्दल आता एवढं काही माहित नाही, परंतु मी मात्र तुम्हाला सगळी माहिती काढून देईल. सोहम मात्र काजलला मागे हात जोडत असतो की बाई तू गप्प बस. पण काजल काही गप्पच बसत नसते. ती रजनीला सांगत असते की तुम्ही काळजीच करू नका. ती कुठे राहते, काय करते आणि सोहम आणि ती कुठे भेटतात, मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देईल. मात्र डोळे झाकून काजलकडे माफी मागत असतो की प्लीज सॉरी, परंतु काही सांगू नको माझ्या आईला. तेव्हा काजल रजनीला दाखवते की बघा सोहम कसे हात जोडतोय ते. मग रजनी जेव्हा सोहमला बघते तेव्हा मग रजनी सोहमचा कानच पिळते आणि म्हणते की ए ठोंब्या, माझ्यापासून लपवतोय सगळं? आणि काय रे, मी तुला विचारलं होतं तर तेव्हा मला म्हटलं की काही नाहीये म्हणून. इकडे सरोज ही अंजूवर ओरडत असते. अंजूला म्हणत असते काय ग, तुला कामावर येऊ नको असं सांगितलं होतं ना मी. माझ्या शब्दाचा अपमान केलास ना तू. एवढं लक्षात ठेव, घरातल्या मालकिनीचा तू आज अपमान केलायस. अंजू म्हणते की सरोज मॅडम, ते अद्वैत साहेबांनी सांगितलं. तेव्हा सरोज म्हणते की अद्वैतचं नावही घेऊ नकोस. तू तर मला माझ्या डोळ्यासमोर सुद्धा आता नकोय. चालती हो बरं इथून. आणि उगाच हे आता वाढायचं नाटक नको करू, चल जा इथून, असं म्हटल्यावर अंजू तिथून निघून जाते. आता रोहिणीने अंजूचं आणि सरोजचं बोलणं ऐकलेलं असतं. रोहिणी सरोज जवळ येते आणि म्हणते की सरोज वहिनी, मी तुला वाढू का? वाटलं तर थोडीशीच खीर देते. अगं सरोज वहिनी, तू म्हणते ते अगदी बरोबर आहे. ह्या खऱ्या मंडळींनी अक्षरशः घराचा बाजार करून ठेवलाय. मला तर आता भीती वाटायला लागली की एक दिवस आपण सगळे घराच्या बाहेर असू आणि ते खरे मंडळी घरामध्ये असतील. सरोज म्हणते की रोहिणी गप्प बसा, तोंडाला येईल ते उगाच बोलू नको. तेव्हा रोहिणी म्हणते की सरोज वहिनी, मी बोलतीये ना म्हणून तुला या घरातल्या खूप साऱ्या गोष्टी समजताय, हे विसरू नकोस. एक तर डॅडने ही गोष्ट डिक्लेअर केली आहे की या घरामध्ये सणासुदीचे वाद नकोय. याचा अर्थ काय होतो? या घरातल्या बायकांनी गप्प बसायचं आणि त्या खरे बायका ज्या म्हणतील त्यांचं ऐकायचं. खरं म्हटलं तर सरोज वहिनी, मी या घरची मुलगी असून तुझी काय माझी काय काही लायकीच नाही अगं आपली. असो, आज लक्ष्मी पूजन आहे, बघूयात कोण पूजा करतो ते. सरोज म्हणते की मीच करणार आहे पूजा, दरवर्षी मीच पूजा करते. रोहिणी म्हणते की अगं हो, परंतु आपल्या घरातलं आता चित्र बदललंय ना, बघूयात आता लक्ष्मीपूजन कोण करतंय ते. आणि तसंही आतापर्यंत चालत आलेल्या चांदेकरांच्या सर्व रीती बदलल्यात आणि कलाकडे गेल्यात. नवरात्र आठवते ना तुला? मला जितकं आठवतंय त्याप्रमाणे त्या दिवशी पूजा तर तू नव्हती केलीस. सरोज म्हणते की नाही, असं काहीच होणार नाही. रोहिणी म्हणते की अगं वहिनी, असं होऊ शकतं, त्यामुळे स्वतःच्या मनाची तयारी ऑलरेडी करून ठेव तू. कारण गेल्या वर्षभरात सगळं काही तर कलाच करते ना. नाही म्हणजे माझ्या असं लक्षात आलं म्हणून बोलले सहज. एक काम करते ना सरोज वहिनी, तुझ्यासाठी खीर घेऊन येते, आलेच मी, असं म्हणून रोहिणी किचनमध्ये जाते. त्यावेळी सरोज मात्र खूपच रागावलेली असते. तर थोड्या वेळामध्ये आता लक्ष्मी पूजनाची सगळी तयारी झालेली असते. काजलने, कलाने, रजनीने आणि संगीताने मिळून सगळी पूजा अगदी व्यवस्थित मांडलेली असते. कला आणि अद्वैत सुद्धा रेडी होऊन आलेले असतात. तेव्हा आबा म्हणतात की सुंदर, कला आणि अद्वैत दोघंही एकमेकांना छान शोभून दिसताय. अशी जोडी बघितल्यावर देव सुद्धा खुश होत असतो. रजनी म्हणते की संगीता वहिनी, कलाची नजर काढायला पाहिजे हा. मग संगीता लगेचच आता कलाची नजर काढते. आबा म्हणतात की चला आता लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त टळायला नको, लवकर आपण पूजा करून घेऊयात. सरोज लगेच घाईघाई पूजा करायला उठते. तेव्हा आबा म्हणतात की कला, तू पूजा करून घे. असं म्हटल्यावर सरोजचा आता तिळपापड झालेला असतो. हे बघ, जेव्हापासून तू या घरात आली आहे तेव्हापासून काही ना काहीतरी चांगलंच घडतं या घरात. तू लक्ष्मीच्या पावलांनी या घरामध्ये आली आहे आणि तुझ्या कर्तृत्वाने या घराचं नाव तू मोठं करणारच आहेस. तू एक आदर्श मुलगी आणि आदर्श सून सुद्धा आहे आणि या घराची तू भरभराटच करशील अशी मला खात्री आहे. त्यामुळे आज तूच पूजा करावी असं मला वाटतं. मला खूप समाधान वाटेल तू पूजा केल्यावर. आबांनी सांगितल्यावर कला ठीक आहे असं म्हणते.
आबांचा शब्द राखण्यासाठी कला पहिल्यांदा देवीच्या पाया पडते आणि मग नंतर ती सरोजकडे येते. सरोजला म्हणते की सरोज मॅडम, दरवर्षी लक्ष्मीपूजनाची पूजा तुम्हीच करता हे मला माहिती आहे आणि यावर्षी सुद्धा तुम्हीच करावा. तुमचा हा मान मला नकोय, तुम्ही ही पूजा करा. आणि मग पूजनाचं ताट आता ती सरोजच्या हातात देते. तेव्हा सरोज नको असं म्हणते आणि ते ताट बाजूला करते आणि तिथून निघून जात असते. तेव्हा आबा म्हणतात की सरोज थांब. मित्रांनो, लाईकच्या बटनावर क्लिक करायला विसरला असाल तर प्लीज लगेच व्हिडिओला लाईक करा आणि आमचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत करा. धन्यवाद. आबा म्हणतात की खूप झालं सरोज, या घरामध्ये जर तुला माझा कुठला निर्णय पटत नसेल, जर तुला काही ऐकायचं नसेल माझं, किंवा या घरामध्ये तुला माझा त्रास होत असेल, तर या घराचा मी प्रमुख म्हणून तुला सांगतो की लक्ष्मीपूजन झाल्यानंतर मी या घरात थांबणार नाही. हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर कला म्हणते की आजोबा असं का म्हणताय तुम्ही तर या घरचा आधारस्तंभ आहात. अद्वैत म्हणतो की आबा, तुम्ही चांदेकरांच्या घरात शोभा आहात, प्लीज असं काही बोलू नका. आबा म्हणतात की नाही, या घरामध्ये जोपर्यंत माझा कोणाला त्रास होत नाही याची मला खात्री होत नाही तोपर्यंत मी माझा निर्णय बदलणार नाही. रोहिणी मग नैनाला खुणावते तर नैना आता आबांना म्हणत असते की आबा प्लीज असं म्हणू नका. आबा कलाला विचारतात की कला, तू पूजा करणार आहेस का? कला म्हणते की हो आजोबा, मी तुमची इच्छा असेल तर मी पूजा करेल, परंतु प्लीज तुम्ही असं काही म्हणू नका. मग कला आता लक्ष्मीपूजन करत असते. सरोजला मात्र खूप राग येत असतो. रोहिणी सरोज जवळ येते आणि सरोजला म्हणते की सरोज वहिनी, बघितलं मी तुला म्हटलं होतं ना, आजच्या लक्ष्मीपूजनाचा मान हा कलालाच मिळणार. बघ कोणाला मिळाला ते. म्हणजे बघ ना, कालपर्यंत जिथे जिथे तू दिसत होती तिथे तिथे आता कला दिसायला लागलीये. हे बघ सरोज वहिनी, असं सुद्धा होऊ शकतं की डॅड तिजोरीच्या सगळ्या किल्ल्या कलाच्या हातात सुद्धा देऊ शकतात. तुला तर माहितीच आहे डॅडसाठी ही कला किती महत्वाची आहे. मग काय होणार तुझं? कला लक्ष्मीपूजन करत असताना सरोज तिच्याकडे रागाने बघत असते आणि मनामध्ये म्हणत असते की काय माझी जागा घेण्याचा प्रयत्न करतेयस का तू? आता बघच मी तुला तुझी जागा कशी दाखवते ते. आता तुझी अत्यंत जवळची गोष्ट मी तुझ्याकडून काढून घेते की नाही बघच तू. आणि तसंही माझ्या शेपटीवर पाय दिलायस ना तू, आता बघतेस तुला मी. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कला आणि अद्वैत हे रूममध्ये आलेले असतात. तेव्हा कला तिच्या साड्यांच्या घड्या घालत असते आणि साडीचा पल्लू हा अद्वैतच्या साईडला पडतो. अद्वैतच्या हद्दीत आलेली साडी अद्वैत लगेचच कलाच्या तोंडावर फेकतो. कला अद्वैतला म्हणते की काय चाललंय चांदेकर तुझं? तुझ्या साडीच्या टोकाने सुद्धा तू बॉर्डर क्रॉस करायची नाही. मला विचार करत असते की जरा जास्तच करतोय हा. आता जास्त काय असतं ना हे दाखवायची वेळ आली आता. मग कला आता एक आयडिया करते आणि मग एका खिळ्याला ती एक दोरी बांधते आणि समांतर दोरी आता बेडच्या मधोमध दुभागते. अद्वैत कलाला म्हणत असतो की काय करतेयस खरे तू? मग कला आता बेडच्या मधोमध बरोबर एक दोरी टाकते आणि त्याच्यावरनं कलाच्या साडी टाकून देते. अद्वैत म्हणतो की काय हे सगळं? कला म्हणते की ती हद्द तुझी आहे, ही हद्द माझी, त्यामुळे या हद्दीवर मी कायमचा पडदा घातलाय. मग अद्वैत म्हणतो की काय तू स्वतःला जास्त क्रिएटिव्ह समजतेस ना? मग तुझी क्रिएटिव्हिटी फक्त आणि फक्त तुझ्या डिझाईन्स बद्दल मर्यादित ठेव. ही माझी रूम आहे आणि माझ्या रूम मध्ये हे असलं काही चालणार नाही मला. हे साडी आधी बाजूला घे बरं, ही खोली माझी आहे, इथे इलिगल गोष्टी चालणार नाही. कला म्हणते की काय इलिगल आणि काय लिगल हे तू मला सांगू नकोस. अद्वैत म्हणतो की तू इथे अतिक्रमण करू शकत नाही, चल बाजूला हो. मग कला आता अद्वैतच्या डोक्यावर जोराची टिचकी मारते आणि म्हणते की चांदेकर, तुला तुझं डोकं प्रिय आहे ना, चल डोकं घे मागे, परत माझ्या हद्दीत अजिबात यायचं नाही. अद्वैत म्हणतो की तंबूत झोपल्यासारखं वाटेल आणि पटकन तुझी घाणेरडी साडी बाजूला कर बरं आधी आणि चल लवकर मला सॉरी म्हण. मला मनात म्हणत असते की सॉरी मी आणि तुला वाट बघ. मग अद्वैत म्हणतो की चल मी 3 पर्यंत मोजतो, 3 म्हणेपर्यंत तू मला सॉरी म्हण. अद्वैत 1 2 3 म्हणतो तरी सुद्धा कला काय त्याला सॉरी म्हणत नाही आणि तिच्या साड्या कपाटामध्ये ठेवते. तेव्हा अद्वैत म्हणतो की का आता तू माझ्या हद्दीत का आलीस आणि तुझ्या साड्या कपाटामध्येच ठेवल्या ना, शेवटी कपाट पण माझं आहे आणि दुसऱ्यांच्या वस्तूंची काळजी जरा नीट घ्यायला शिक. माझा रूम आहे, माझं कपाट आहे, माझा बेड आहे. अगं तुझ्यावर उपकार करतोय असं समज की मी तुला या खोलीमध्ये राहून देतोय आणि मी दिलेल्या हक्काचा जर तू मिसयूज केला ना तर माझ्यासारखं वाईट कोणी नसेल, असं म्हणून अद्वैत तो साडीचा पडदा काढत असतो. मग कला ओरडते आणि म्हणते की अद्वैत माझ्या साडीला हात लावायचा नाही. मला माहिती आहे ही खोली, हा बेड, हे कपाट, हे सगळं काही तुझं आहे, पण ती साडी मात्र माझी आहे आणि जर तू माझ्या साडीला हात लावला तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. अद्वैत म्हणतो की हो, लगेच माझं वाक्य कॉपी करायला निघाली, चल काढ हे इथून पटकन.
कला म्हणते की नाही काढणार, 2 दिवस थांब. अद्वैत म्हणतो की का 2 दिवसाने तू काढणार आहेस का हे सगळं? कला म्हणते की नाही, 2 दिवसाने तुला सवय होईल ना, त्यामुळे म्हणते. कला आता लाईट ऑफ करून लगेचच झोपून घेते, तर अद्वैत सुद्धा रागारागामध्ये झोपत असतो. तर इकडे सरोजने कोणाला तरी कॉल केलेला असतो आणि त्यांना ती सांगते की तुमच्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे म्हणून मी तुम्हाला कॉल केलाय. तो माणूस म्हणतो की हो बोला ना मॅडम, काय काम काढलं? सरोज सांगते की मार्केट रोडवरची आसपासची जागा आपल्याला विकत घ्यायची आहे. मार्केटमध्ये आता जो काही भाव चालू आहे त्याच्या तिप्पट भाव मी तुम्हाला द्यायला तयार आहे, पण काम अतिशय चोख झालं पाहिजे आणि या गोष्टीमध्ये माझं नाव येता कामा नये. त्यावर तो माणूस म्हणतो की ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, काम झाल्यावर मी तुम्हाला कळवतोच. सरोज म्हणते की त्या एरियातलं एखादं दुकान राहिलं तरी चालेल, परंतु जगदंबा भांडार नावाचं जे दुकान आहे ना ते मात्र तिथे राहता कामा नये. आणि ते काम करण्यासाठी तुम्ही अगदी कुठल्याही थराला जाऊ शकता, म्हणजे गुंड पाठवू शकता, धमक्या देऊ शकता, तुम्ही अगदी काही करा, परंतु जगदंबा भांडार हे दुकान मात्र त्या एरियातून उठवलं गेलं पाहिजे. त्यावर तो माणूस म्हणतो की ठीक आहे मॅडम, काही काळजी करू नका, तुमचं काम अतिशय चोख होईल. असं म्हणत आता सरोज फोन ठेवते. सकाळी सकाळी कला आता झोपेतून उठते आणि बघते तर काय, अद्वैतचा हात तिच्या हद्दीमध्ये आलेला असतो. मग कला मनामध्ये म्हणत असते की अरे चांद्या, काल तर तू खूप शहाणपणा करत होता ना, आता बघच मी काय करते. मग कला आता बाथरूम मध्ये जाऊन टूथपेस्ट घेऊन येते आणि ती टूथपेस्ट अद्वैतच्या हातावर टाकून देते. सगळी टूथपेस्ट आता तिने अद्वैतच्या हातावर खाली केलेली असते आणि मनात म्हणत असते, आणि आता बघ चांदेकर, आता कसा वटणीवर येशील तू, आणि जेव्हा झोपेतून उठशील तेव्हा ठणाठणा ओरडशील. आवाज होऊ नये म्हणून कला सगळी कामं अतिशय हळूहळू करत असते आणि आंघोळीला निघून जाते. कला आता आंघोळही करून आलेली असते, तरी सुद्धा अद्वैत झोपेतच असतो आणि मग अद्वैतला जाग येत असते. कला खूप एक्सायटेड असते पुढचं एंटरटेनमेंट बघण्यासाठी. मग अद्वैत तोच हात आता त्याच्या तोंडाला लावतो, झोपेतच असतो आणि तोंडाला सगळीकडे त्याने पेस्ट माखून घेतलेली असते. आता पेस्टचा वास त्याला येत असतो आणि तो म्हणतो की पेस्ट पेस्ट कशी काय आली माझ्या हाताला? आणि मग त्याचं लक्ष कलाकडे जातं. कला तिथे आरशात आवरत बसलेली असते आणि जोरजोरात हसत असते. अद्वैत म्हणतो की हो, तूच केलं ना हे सगळं, हे तुझंच काम आहे. आणि अद्वैत स्वतःलाच आरशामध्ये बघतो आणि स्वतःच घाबरतो. कला म्हणते की हो चांदेकर, हे सगळं तर मीच केलंय. कसं ना चांदेकर, माझ्या हातीमध्ये जर कुठलीही गोष्ट आली ना तर त्याचं काय करायचं हे माझं मी ठरवते. अद्वैत म्हणतो की उद्या काही चुकून माझा हात किंवा पाय जर तुझ्या हातीमध्ये आला, काही त्याच्यावर चित्र काढून देणारच मला? नाही नाही, त्याचं काही सांगताच येत नाही, कारण अक्षरशः तू त्याच्यावर ड्रिल सुद्धा करू शकते. कला म्हणते की हो चांदेकर, अरे किती छान आयडिया दिली. आता पुन्हा जर तुझा हात पाय माझ्या हद्दीत आले ना तर चांगलं मस्तपैकी गोंधूनच देते आगाऊ म्हणून. अद्वैत म्हणतो की उगाच काही बोलू नको, आणि तसंही आपल्याला झोपेत काही समजत असतं का? कला म्हणते की हेच म्हणणं आहे माझं, कामात असल्यावर सुद्धा आपल्या नाही लक्षात येत गोष्टी, त्यामुळे चांदेकर आता माझ्याशी नीट वागायचं, आणि जर तुला नीट वागता येत नसेल तर माझ्यासमोर फुशारक्या तर अजिबातच मारायच्या नाही. अद्वैत कलाला म्हणतो की जास्त फुशारक्या मारू नकोस तू, आणि तसंही लवकरात लवकर हे सगळं क्लीन करणे तर तुझ्या तोंडाला पेस्ट लावेल मी. त्याच वेळी संगीता कलाशी बोलायला येते आणि कलाला म्हणते की कले अगं मी काय म्हणत होते ते. तेवढ्यातच कलाचं लक्ष जातं अद्वैतकडे, आणि अद्वैतचा चेहरा बघून संगीता तर घाबरते आणि म्हणते की बापरे, हे सगळं काय आहे? जावई बापू, काय हे सगळं? आणि कलाला ती विचारते की काय लावलं यांनी? तर कला म्हणते की टूथपेस्ट. संगीता म्हणते की टूथपेस्ट आणि अशी तोंडाला? टूथपेस्ट तर आपण दाताला लावतो, तुम्ही तोंडाला का लावली आहे? यांना राग आलाय का कला? कला म्हणते की राग, यांना कसला राग येतोय? तसंही हा काय समजतो एवढा स्वतःला? संगीता कलाला मारते आणि म्हणते की काय ग, कशी बोलतेस तू? जावई बापू, मी तुम्हाला सांगून ठेवते, मी नसताना ही जर तुमच्याशी अगदी काही बोलली ना तरी सुद्धा हिचं ऐकून घ्यायचं नाही. मग अद्वैत एकदम गुड बॉय सारखा म्हणतो की ओके मिसेस खरे, तुम्ही सांगाल तसंच करेल मी. कला म्हणते की हो हो हो, तुम्ही म्हणाल तसं. काय आव आणतोय सारसूतपणाचा? संगीता म्हणते की अगं कशी बोलतेस तू, जा जा जावई बापूंसाठी कॉफी घेऊन ये. कला तिथून निघून गेल्यावर संगीता अद्वैतला म्हणत असते की जावई बापू, ते तोंडाला लावलंय ना ते एकदा साफ करून घ्या बरं का, बरं नाही दिसत ते. मग अद्वैत तसाच आता बाथरूम मध्ये निघून जातो. त्यानंतर अद्वैत आणि संगीता दोघंही जिन्यावर न बोलत बोलत खाली येत असतात आणि कला ही अद्वैतसाठी कॉफी ठेवत असते किचन मध्ये. दोघंही मस्त बोलत येत असतात. तेव्हा संगीता अद्वैतला म्हणत असते की अहो जावई बापू, आमची कला अशीच आहे.
अद्वैत म्हणतो की मिसेस खरे, अहो कोणाला सांगताय, मला सगळं माहिती आहे तिच्याबद्दल. आता कला हे सगळे किचनमधून ऐकत असते आणि सरोज बघत असते की कशा प्रकारे अद्वैत आणि संगीता गप्पा मारत खाली येत आहे. त्यामुळे सरोजला तर खूप राग आलेला असतो. संगीताला म्हणतो की अहो तुमची कला म्हणजे एक नंबरची भांडखोळ. एक वेळ ती जेवण जेवणार नाही, परंतु माझ्याशी भांडायला मात्र कधी विसरणार नाही. संगीता म्हणते की हो ना, तुम्ही आहात म्हणून तुम्ही सांभाळून घेताय, नाही तर दुसरा एखादा असताना तर, असं म्हणतात. संगीता हसते आणि संगीताचं लक्ष जातं सरोजकडे. सरोज या दोघांकडे खूप रागाने बघत असते. सरोज मनामध्ये म्हणत असते की तू आणि तुझी आई एकत्र मिळून माझ्या मुलाला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करताय ना. तुम्ही जशी तुमच्या हातातली सूत्र ही स्वार्थासाठी फिरवतात ना, तशी सुद्धा माझ्या हातातली तत्व आता मी माझ्या पद्धतीने जोडायला लागली. या खेळाची राणी तशी सुद्धा मीच आहे. नाही तुमचा खेळ मी मोडी चालणार ना, तर माझं नाव सुद्धा सरोज नाही. तर संगीता आपल्या मुलीबद्दल वाईट बोलत असते आणि जावई बापूची ती साईड घेत असते. त्यामुळे कला संगीताकडे रागाने बघते. संगीता किचनमध्ये निघून जाते. मग अद्वैत आता सोफ्यावर बसतो आणि म्हणतो की गुड मॉर्निंग आई. सरोज म्हणते की अरे वा, आईला गुड मॉर्निंग म्हणण्याची वेळ आली वाटतं. आणि तसंही तुझी मॉर्निंग आता बेस्टच झाली आहे ना, आणि काही एक्सप्लेन करायची गरज नाहीये तुला. तुझी आई आहे शेवटी मी. एखादी व्यक्ती आपल्याशी कसं बोलतीये, कशी वागतीये, आपल्याला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करते का, हे एकदा तपासून बघायला पाहिजे अद्वैत. आणि एखादी व्यक्ती जर आपल्याशी गोड गोड बोलली तर आपण सुद्धा तिच्याशी गोडच बोलायला पाहिजे, असा काही नियम नसतो अद्वैत. असं बोलत न्यूजपेपर आपटून तर सरोज तिथून रागाने निघून जात. तर आबा आता अद्वैत जवळ येऊन बसतात आणि म्हणतात की सुप्रभात चांदेकरा. तेव्हा अद्वैत म्हणतो की अहो आबा, कितीतरी दिवसानंतर तुम्ही मला अशी हाक मारली आज. तुम्ही खूप आधी मला अशी हाक मारायचे. त्याचवेळी संगीता ही आबांसाठी चहा घेऊन येते आणि अद्वैतला सांगते की कला तुमची कॉफी घेऊन येते. संगीता हळूच आबांना म्हणते की आबाजी ऐका ना, कलाला आणि अद्वैतरावांना एकत्र आणण्यासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. तर आबा म्हणतात की अहो विहीनबाई, मला सुद्धा या विषयावर तुमच्याशी बोलायचं होतं. पण मला सांगा की आता आपण काय करू शकतो, काही आयडिया आहे का तुमच्या डोक्यात आता. संगीता म्हणते की तसं म्हटलं तर हा त्यांचा पहिला दिवाळ सण आहे. आपण त्या दोघांना एकत्र काहीतरी करायला सांगू आणि तेही न भांडता. म्हणजे काय होईल ना, दोघांचे डोसके आहेत ते एकमेकांना आदळणार नाही. आबा म्हणतात की हो बरोबर बोलताय तुम्ही हा. आणि आपण काय करू, ह्या दोघांना ना खरेदीला पाठवू. म्हणजे काय होईल, खरेदीला गेले तरी आपापसात भांडणार नाही, दुकानदाराशी भांडत बसतील. आबा म्हणतात की हो हो चालेल चालेल. आबा आणि संगीता मस्त कुचू बोलत असतात. तेव्हा अद्वैत म्हणतो की तुम्ही दोघं आपापसात काही बोलताय का हळू आवाजात. तेव्हा आबा म्हणतात नाही आणि संगीता म्हणते की हो. मग नंतर संगीता नाही म्हणते आणि आबा म्हणतात की हो. अद्वैत म्हणतो की काय चाललंय तुमच्या दोघांचं. संगीता म्हणते की अहो त्याचं काय झालं ना, मी हळू आवाजात आबाजींना काहीतरी सांगत होते आणि माझं हळू आवाजातलं बोलणं हे आबाजी हळूहळू ऐकत होते. म्हणजे मी त्यांना हे सांगत होते की चहामध्ये साखर जरा जास्त पडली आहे. मग आबा सुद्धा म्हणतात की अरे अद्वैत, मी सुद्धा त्यांना हळू आवाजात सांगितलं की मला साखर चालते आणि त्यांना मी म्हटलो की चांदेकर साखर खाण्यात खूप तरवेज आहे, असं म्हणून आबा हसायला लागतात. आता हा जोक नसतो तरी सुद्धा संगीता हसत असते. कला तिथे येते आणि म्हणते की चहा तर मी केलाय आणि चहामध्ये मी आता जास्त साखर नाही टाकलेली. संगीता म्हणते की अगं साखर किती पडली, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. आबा म्हणतात की नाही साखर जरा जास्त पडलीये. दिवाळीत एखादा पदार्थ सरळ खाण्यापेक्षा एखादा पदार्थ काना मागून खावा असं माझी बायको म्हणायची. संगीता म्हणते की हो माझी पण. अद्वैत म्हणतो की काय. संगीता म्हणते की माझी आई असं म्हणायची. अद्वैत म्हणतो की म्हणजे काय याचा अर्थ, म्हणजे सरळ खायचं नाही असं का. आबा म्हणतात की अरे अद्वैता, तुला माहितीये का, तुझी आजी आणि मी आम्ही दोघंही दिवाळीच्या खरेदीला जायचो आणि मग तिकडनं येताना मस्त गोळा खात यायचो. खरं तर घरच्या लोकांसाठी शॉपिंग करण्यात मला काहीच इंटरेस्ट नव्हता, पण माझ्या शारदेसाठी एखादी साडी किंवा एखादा दागिना मी खरेदी करून आणायचो. आणि कसं असतं, हा पाडवा म्हणजे नवरा बायकोसाठी खूप खास असतो. संगीता म्हणते की हो, मग आमच्या कलाला सुद्धा माहिती आहे की आमचे हे दरवर्षी मला पाडव्याला गजरा घेऊन येतात. मगाशी पण मला ते म्हटले की तुला गजरा आणलाय माळुका म्हणून, परंतु मी म्हटलं की नाही मी पोरींवर लक्ष देते. कला अद्वैतला म्हणते की अद्वैत जरा सरक रे तिकडं, मला बसायचंय. अद्वैत म्हणतो की बस ना मग, एवढी जागा तुला दिसत नाहीये का. मग कला सुद्धा खोडकर अद्वैतच्या पायावर देऊन ती दुसऱ्या सोफ्यावर बसायला जाते. अद्वैत ओरडतो. मग कला म्हणते की सॉरी हा, मला दिसलंच नाही अरे. अद्वैत मनामध्ये म्हणत असतो की काय, आम्ही दोघं एकमेकांसाठी गिफ्ट घ्यायचं नाही, माझं म्हटलं तर ठीक आहे, परंतु हिला काही चॉईस आहे. कला मनात म्हणत असते की मी चांदेकरला आणि चांदेकरने मला काहीतरी गिफ्ट घेणं शक्यच नाही. पण आजोबांच्या बोलण्यात पॉइंट आहे, म्हणजे याला जरी मी घेतलं नाही तरी घरच्यांसाठी घ्यायलाच हवं ना.
अद्वैतही मनात विचार करतो की नाही, हिच्यासाठी घेणं काही मस्त नाहीये, परंतु घरच्यांसाठी घ्यायलाच हवं. ऍक्च्युली मी दरवर्षी घेत असतो, परंतु यावर्षी कसं काय विसरलो. अति आगाऊमुळे माझ्या काही गोष्टी लक्षातच राहत नाही. मला मनात म्हणत असते की याचे भांडणं जेव्हा संपतील ना, तेव्हा माझ्या लक्षात येईल काय घ्यायचं ते. मग दोघंही एकाच वेळी बोलतात. कला चांदेकरला चांदेकर म्हणते आणि मग अद्वैत कलाला खरे म्हणतो. कला अद्वैतला म्हणते की बरं बोल, तू आधी मला खरे म्हणाला, तू बोल. अद्वैत म्हणतो की त्याच्या आधी तू मला चांदेकर म्हटलीस, तर तू आधी बोल. कला म्हणते की पटकन बोलायचं असेल तर बोल हा. तर अद्वैत म्हणतो की पटकन मला ऐकायचं, त्यामुळे पटकन सांग. कला म्हणते की नाही, म्हणजे मी जर बोलायला लागले तर मला म्हणशील की खरेला फक्त बोलताच येतं, खरेला काही ऐकताच येत नाही म्हणून. अद्वैत म्हणतो की हो, मग खरंच आहे ना ते, तुला कुठं बोलता येतं ते. कला म्हणते की हे बघ चांदेकर, मला वाद घालायचा नाहीये हा. अद्वैत म्हणतो की मी वाद घालतच नाहीये, मी फक्त तुला असं म्हणतोय की तू आधी मला चांदेकर म्हटलीस तर सांग तुला काय सांगायचंय ते. लेडीज फर्स्ट आहे, चल बोल. कला म्हणते की हा, हे लेडीज फर्स्ट म्हणून उगाच मला रिस्पेक्ट देऊ नको. मला जर रिस्पेक्ट द्यायचा असेल ना तुला, तर सगळीकडे रिस्पेक्ट द्यायला शिक मला. तुझं वागणं सुधार आधी. तर अद्वैत म्हणतो की माझं वागणं सुधार असं म्हणणारी तू कोण आहेस. आता या दोघांची भांडणं अगदी शिगेला पोहोचतात. तर संगीता आणि आबा बाजूला असतात, हेही त्यांच्या लक्षात येत नाही. आबा म्हणतात की अरे पोरांनो, गप्प बसा रे. अरे जरा गप्प बसा आणि जरा बोलण्याच्या मध्ये थोडा का होईना श्वास घ्या. हे बघ अद्वैत, शांत बस. मला सांग कला, काय बोलायचं होतं तुला. कला म्हणते की आबा, मी असं म्हणत होते की चांदेकर आपण दोघं शॉपिंगला जाऊयात का. आबा म्हणतात की अरे वा, एक नंबर. मग अद्वैत मनात म्हणतो की आता शॉपिंगचा विषय हिने काढला, म्हणजे सगळ्यांसाठी गिफ्ट आणण्याचं क्रेडिट सुद्धा हिलाच जाणार. नाही नाही नाही, हिला तर मी काय सगळं क्रेडिट देणार नाही. मग अद्वैत लगेचच कलाच्या जवळ येतो आणि म्हणतो की दे टाळी. कला टाळी न देता फक्त एक बोट अद्वैतच्या हातावर ठेवते. अद्वैत म्हणतो की काय, ह्याला का टाळी म्हणतात का. एनिवेज, मी सुद्धा हेच सांगत होतो की आपण दोघं एकत्र शॉपिंगला जाऊयात. आणि तसंही आबा म्हणत होते ना, घरच्यांसाठी काहीतरी घ्यायला पाहिजे, आणि यावर्षी मी काहीच घेतलं नाहीये. मला म्हणते की हो, मला पण हेच वाटत होतं की घरच्यांसाठी काहीतरी घ्यायला पाहिजे. बरं झालं मी शॉपिंगचा विषय काढला. तर अद्वैत म्हणतो की तूच शॉपिंगचा विषय काढला, असं कसं काय म्हणतेस. आणि तुला मी पण म्हटलं ना की मला पण वाटत होतं म्हणून. कला म्हणते की नुसतं वाटून काही उपयोग नसतो चांदेकर, त्यासाठी तोंड उघडून जरा बोलावं लागतं. तेव्हा अद्वैत म्हणतो की बोललो ना मी, आणि तसंही तू माझ्याशिवाय शॉपिंगला जाऊ शकत नाही, कारण तसंही तुझ्याकडे मुद्दा नाहीये, आणि तसंही ड्रायव्हिंग मी करणार आहे, त्यामुळे तुझा काही संबंधच येत नाही. कला म्हणते की ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, गाडीच्या किल्ल्या मला दे, मी जाते गाडी चालवत. अद्वैत म्हणतो की हट, माझी गाडी काय मी तुला देणार नाहीये. कला म्हणते की हाच प्रॉब्लेम आहे तुझा. सारखं आपलं लेडीज फर्स्ट असं म्हणायचं नसतं, तर तसं वागायचं सुद्धा असतं चांदेकर. अद्वैत म्हणतो की मला तुझं ड्रायव्हिंग काय, तुझी कुठलीच गोष्ट मला आवडत नाही, आणि तसंही प्राधान्य देण्याचा काही मुद्दाच नाहीये. दिलं असतं तुला प्राधान्य, परंतु तू एकही गोष्ट धड करत नाहीस. कला म्हणते की ठीक आहे, नाहीये ना मी धड, ठीक आहे, मला काही इंटरेस्ट नाही तुझ्यासोबत यायला. तसंही तिथे येऊन तू मला भांडतोसच, आणि तसंही तुला नेऊन काही उपयोगच नाही. अद्वैत म्हणतो की मला सुद्धा तुझ्यासोबत शॉपिंगला येण्यात काही इंटरेस्ट नाहीये. तुला कोणी सांगितलं नसेल, पण मी तुला सांगतो की तुला अजिबातही शॉपिंग सेन्स नाहीये. कलर्स बद्दल तुला काही कळत नाही, आणि कपड्यांचा तर तुला अजिबात सेन्स नाही. संगीता आणि आबा आता एकमेकांकडे बघू लागतात. त्यांनी जे ठरवलेलं असतं ते आता मोडीस येत असतं. अद्वैत म्हणतो की जाऊ दे, माझं मी जातो शॉपिंगला. कला म्हणते की जा तुझं तू, माझं मी जाईन शॉपिंगला, मी काय तुझ्यावरच बसली नाहीये इथे. अद्वैत आणि कला दोघंही आता भांडत असतात, आणि मग एकमेकांच्या विरुद्ध दिशेने तोंड करून बसतात. तेव्हा संगीता म्हणते की हे बघा, तुम्हाला दोघांनाही शॉपिंगला एकमेकांसोबत जायचं नसेल तर तुम्ही दोघंही माझ्यासोबत शॉपिंगला चला. अद्वैत म्हणतो की म्हणजे. तेव्हा संगीता म्हणते की म्हणजे मी येते तुमच्यासोबत खरेदीला, आपण सगळे मिळून सगळ्यांना गिफ्ट घेऊयात. आबा म्हणतात की हो विहीनबाई, तुम्ही जा बरं यांच्यासोबत गिफ्ट घ्यायला. आणि मग कला अद्वैतला ते सांगतात की आता दोघंही एकही शब्द न बोलता चला तयार व्हा. आबांनी सांगितल्यामुळे आता कला आणि अद्वैत दोघंही आता शॉपिंगला जातात. तर आता कला आणि अद्वैत दोघंही बाहेर पडतात. त्यांच्यासोबत संगीता देखील असते. त्या तिघांचीही शॉपिंग आता करून झालेली असते, आणि गाडीमध्ये बसण्यासाठी ते येत असतात. संगीता कलाला म्हणते की खरंच किती छान सगळ्या गोष्टी भेटल्या ना आज आपल्याला. कला म्हणते की हो, सगळं अगदी छान भेटलं. अद्वैत म्हणतो की हा तुझा चॉईस आहे, कशा गोष्टी घेतल्यात तू. कला त्याला म्हणते की तू काय माझ्या चॉईस बद्दल मला सांगू नकोस, तू सगळीकडे जे मी माझं करतो ना ते आधी बंद कर. अद्वैत म्हणतो की एक मिनिट, स्टँडर्ड आणि क्वालिटीच्या बाबतीत मी कधी मागे पुढे बघत नाही, मग कशाला म्हणतीयस की मी चुकतोय म्हणून आणि मी करतीये. संगीता त्या दोघांनाही थांबवते आणि म्हणते की अरे गप्प बसा, तुम्ही दोघं कुठे उभे आहात, कुठेही भांडायला लागतं तुम्ही दोघं. अद्वैतराव, तुम्हाला माहिती आहे ना की ही येडी आहे म्हणून. अहो येडी ही कला, तुम्ही तरी समजूतदार आहात ना.
तुम्ही पण जरा समजून घेत जा ना. कला रागवते कारण तिला ती वेडी म्हटलेली असते. मग ती म्हणते की आई तू सतत त्याची बाजू का घेतेस, माझी बाजू ऐकत जा ना. संगीता कलाला म्हणते की तुझं तर थोबाडच फोडील मी आता. कला शांत बसते. मग अद्वैतला ती म्हणते की चला अद्वैतराव आपण आता घरी जाऊयात. कला म्हणते की नाही ग आई मला त्याआधी दुकानात जायचंय. संगीता म्हणते की आत्ता. कला म्हणते की नाही ग आई मला जायचंय दुकानात, ते मावळ्यांचं काम करायचंय ना त्याच्यासाठी. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही दोघं व्हा पुढे आणि अद्वैत तू आईला घेऊन जा, मग मी दुपारी वगैरे येते. तेव्हा संगीता म्हणते की चालेल. मग संगीता आणि अद्वैत तिथून घरी निघून जातात तर कला ही दुकानाकडे जाते. कला आता जगदंबा भांडार जवळ जाते तर जगदंबा भांडार समोर खूप गर्दी असते. कला विचार करते की अरे वा मावळ्यांचा यावर्षी खूप खप होणार आहे वाटतं. आणि मग ती जाते आणि त्या ताईंना म्हणते की ताई तुम्हाला मावळे हवेत का, थांबा मी लगेचच दुकान उघडते, तुम्हाला किती मावळे हवेत सांगा मला. तेव्हा ती बाई म्हणते की आम्ही काही इथे मावळे घ्यायला नाही आलोय, आम्ही तुझ्याशी बोलायला आलोय. तर तो बिल्डरकडून आलेला माणूस आता तो कलाला म्हणतो की कला खरे मी बिल्डरकडून आलोय ह्या एरियातील दुकानांचं डील करायला. कला म्हणते की डील, कसलं डील, म्हणजे हो मी तर कोणाला नाही बोलवलंय. तेव्हा तो बिल्डरकडचा माणूस म्हणत असतो की नाही मी स्वतः आलोय तुमच्यासाठी ऑफर घेऊन, त्याच्या बाजार भावापेक्षा 3 पट तुम्हाला या जागेची रक्कम देतोय. तसंही तुमचं दुकान काय एवढं चालत नाही, रिसर्चमधून कळलंय आम्हाला ते. एच बिल्डरला हा एरिया डेव्हलप करायचा, त्यामुळे तुम्ही हा एरिया सोडून द्या. त्या म्हणते की म्हणजे तुम्ही ही जागा विकत घ्यायला आलात का. तेव्हा तो माणूस म्हणतो की हो या जागेवरच आमचा प्रोजेक्ट डिपेंड आहे, आमच्या प्रोजेक्टच्या मध्ये तुमची ही टपरी येते. कला म्हणते की टपरी म्हणू नका हा, माझं दुकान येते. तेव्हा तो माणूस म्हणतो की ही असली टपरी काही कामाची नाही हो, अशा जागा फक्त आणि फक्त मोठ्या बिल्डिंगसाठी अडथळा निर्माण होतात. कला म्हणते की हे बघा या जागेशी माझ्या भावना जोडल्या गेल्यात आणि अगदी आमच्या वडिलांच्या काळातलं हे दुकान आहे. तो माणूस म्हणतो की हो मॅडम आमच्या धंद्यामध्ये भावना नसतात, भाव असतो. तो माणूस बाकीच्या दुकानदारांना विचारतो की तुमच्या सगळ्यांचं काय म्हणणं आहे सांगा चला पटापट. कला म्हणते की मी सांगते तुम्हाला, आम्हाला हे दुकान विकायचं नाहीये, तुम्ही आता येऊ शकता. तेव्हा तो माणूस म्हणतो की अहो जबरदस्ती नाही करत आहे, हा खरं तर तुमचा आणि आमचा फायदा आहे. कला म्हणते की अहो असं कसं काय म्हणता तुम्ही, या दुकानावर आमचं घर चालतं, आमची पोटं चालतात, त्यामुळे आम्हाला हे दुकान विकायचं नाहीये, तुम्ही येऊ शकता. असं कला म्हटल्यावर त्या माणसाला राग येतो. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे त्या बिल्डरच्या माणसाने दुकानाला अक्षरशः आग लावलेली असते. तर सर्वजण ओरडत असतात, संगीता बाबा सगळे रडत असतात. तर बाबा मात्र भीषण आगीमध्ये चाललेले असतात. अद्वैत त्यांना थांबवतो आणि म्हणतो की मिस्टर खरे काय करताय तुम्ही. तेव्हा बाबा सांगतात की अहो माझी कला आतमध्ये अडकली आहे. मग त्यावेळी अद्वैत हा स्वतः आता त्या आगीमध्ये जातो आणि कलाला उचलून आता तो आगीतून बाहेर काढतो. कलाला तो विचारतो की कला तू ठीक आहेस ना. आणि बाहेर आल्यावर अद्वैत कलाला म्हणत असतो की खरे अगं तू नीट तर आहेस ना, अगं आपण आगीतून बाहेर आलोय आता. परंतु कलाला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण तिचं स्वप्न तिला जळताना दिसत असतं, तिचं दुकान तिला जळताना दिसत असतं आणि ते बघून ती खूप रडत असते. तेव्हा अद्वैत कलाला म्हणत असतो की खरे प्लीज तू शांत हो. तेव्हा कलाला आता कंट्रोलच होत नाही आणि ती डायरेक्ट अद्वैतला मिठी मारून रडू लागते. कलाच्या डोळ्यामध्ये अश्रू बघून अद्वैतलाही खूप वाईट वाटतं. तर मित्रांनो आजच्या या महा एपिसोडबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.